जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या वतीने कलांगण या उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शाळेनंतरची सांस्कृतिक शाळा या शीर्षकाअंतर्गत हे शिबिर घेण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये संगीत अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने संगीत विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 10 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान हे शिबिर सुरू आहे। या शिबिरामध्ये कला क्षेत्रातील तज्ज्ञ कलावंत विविध कला प्रकारांचं मार्गदर्शन करत आहे। यात शास्त्रीय, सुगम गायन, बालगीत, अभिनय गीत, हार्मोनियम वादन, तबला वादन, ढोलकी, ऑक्टोपॅड वादन तसेच नृत्य प्रकारामध्ये कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य, चित्रपट गीतांवर आधारित नृत्य तर नाट्य प्रकारामध्ये अभिनय, अभिवाचन, एकपात्री, विडंबन याचे प्रशिक्षण दिले जात आहे। सर्व वयोगटातील प्रशिक्षणार्थींनी यात सहभाग नोंदवला आहे। तर फार मोठा प्रतिसाद या शिबिराला लाभला असल्याचं शिबिर प्रमुख आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे संगीत विभाग प्रमुख श्री किरण सोहळे यांनी सांगितलं आहे। समारोपाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठावर संधी दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नमस्कार, मी किरण सोहळे। विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालय द्वारा आयोजित कलांगण या उन्हाळी शिबिराची सुरुवात नुकतीच झालेली आहे। 10 ते 29 एप्रिल दरम्यान हे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करतो आहोत। सर्वत्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या सुट्ट्यांमध्ये नेमकं मुलांना कसं एंगेज करावं हा पालकांसमोर खूप मोठा प्रश्न असतो। तर नेमका हाच प्रश्न आम्ही घेरला आहे आणि 10 एप्रिल ते 29 एप्रिल या 20 दिवसाच्या कालावधीत हे कलांगण उन्हाळी शिबिर आत्ता आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। शाळेनंतरची सांस्कृतिक शाळा असं या कलांगणचं ब्रीद आहे। आपली सांस्कृतिक वैभव विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित झालं पाहिजे म्हणून गायन, वादन, नृत्य, अभिनय अशा सर्व कलांचा समावेश आम्ही या शिबिरात केलेला आहे। आणि या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे वयवर्ष 5 पासून वयवर्ष 70 पर्यंत शिबिरार्थी सहभागी झालेले आहेत। एकूण 128 विद्यार्थी या शिबिरात सहभागी झालेले आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने रोज गायन, वादन, त्याच्यामध्ये सुगम संगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, नृत्यामध्ये कथक आहे, भरतनाट्यम आहे, त्याच्यानंतर लोकसंगीत आहे, या सगळ्याचा अभ्यास करतायत। अभिनयामध्ये एकपात्री, स्किट, त्याच्यानंतर अभिवाचन अशा सगळ्याचा अभ्यास मुलं करतायत। हार्मोनियम वाजवायला शिकतायत, कोंगो वाजवायला शिकतायत, तबला वाजवायला शिकतायत आणि शास्त्रीय संगीताच्या सर्व स्वरांमध्ये ते न्हावून निघतायत। त्याच्यामुळे अबालवृद्ध संपूर्ण या कलांगणमध्ये न्हावून निघालेले आहेत। त्याच्यामुळे या आयोजनाचं आमचं पहिलंच वर्ष असलं तरीही अतिशय यशस्वी आयोजन आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे।
20 दिवसाच्या या शिबिरातून अजून आपल्याला पुढे जर कधी या सगळ्या विषयात गती असेल, आपल्याला आवड असेल, काही जणांना आता हार्मोनियम वाजवायला आवडायला लागलंय, काही जणांना तबला वाजवणं आवडायला लागलंय, काही जणांना गाणं आवडायला लागलंय, मग अनेक पालक आम्हाला विचारतात की 20 दिवसानंतर पुढे काय? तर निश्चितच आमच्याकडे त्याचंही उत्तर आहे. आपल्याकडे विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालय चालतं आणि आपल्या शिबिर संपल्यापासून लगेचच त्याच्या ॲडमिशनही आपण सुरू करणार आहोत. आपल्याकडे गायन वादन नृत्याचं शास्त्रोक्त शिक्षण अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचं दोन्ही सत्रांचं विशारदपर्यंतचं आपलं केंद्र आहे. याच ठिकाणी परीक्षांची पण व्यवस्था आहे आणि प्रशिक्षणाची पण व्यवस्था आहे. आपण निश्चित त्याचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. कलांगणचे ॲडमिशन आपण आपल्या उद्घाटन सत्रापर्यंत म्हणजेच 10 एप्रिलपर्यंत सुरू ठेवले होते, पण कलांगणला इतका भरघोस प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही लिमिटेड संख्येचा विचार करून हे सगळं आयोजन केलं होतं. पण सरते शेवटी 10 तारखेला 128वर आम्ही क्लोज केलं. पण आज अशी स्थिती, आज शिबिराचा 6वा दिवस आहे, पण आजपर्यंत लोक आमच्याकडे येत आहे आणि आम्हाला आग्रहपूर्वक की नाही आमच्या मुलांना फक्त बसू द्या, जे तुम्ही शिकवणार आहात ते त्यांच्या कानावर पडू द्या, असा फार आग्रह त्यांचा होतोय. पण कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही आत्ता तूर्त 128वर ही संख्या क्लोज केलेली आहे. पण निश्चितच लवकरच, कारण की खूप आग्रह आहे, त्याच्यामुळे लवकरच आम्ही कलांगणचा भाग दुसरा लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, असं नुकतीच आमची चर्चा झालेली आहे. आणि या कलांगणची फलश्रुती काय असणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना 29 एप्रिल तारीख लक्षात असू द्या, 29 एप्रिलला तुम्हाला सगळ्यांना याच्या समारोप कार्यक्रमात यायचं आहे. या 20 दिवसात 5 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंतचे शिबिरार्थी या शिबिरात काय शिकले त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला या शिबिरात बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आवर्जून या आणि ज्यांना सहभागी होता आलं नाही त्यांनी आवर्जून आमच्या या शिबिरात या 5 ते 7 या वेळेत भेट द्यायला या. आम्ही तुमची वाट बघतोय. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीमती वर्षा आबासाबाई हिरराव, यादे पाटील माध्यमिक विद्यालय मेहरून या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. परंतु या कलांगण शिबिरामध्ये एक शिबिरार्थी म्हणून या ठिकाणी मी सहभाग घेतलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की या कलांगण शिबिरामध्ये संपूर्ण अशा कला आम्हाला शिकवल्या जात आहेत. त्यामध्ये गायन, वादन, नृत्य, संगीत, अभिवाचन आणि इतरही कला या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत. ठिकाणी जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत आमच्याकडनं ते अतिशय मेहनतीने सर्व या कला आम्हाला शिकवत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी आमच्याकडनं करून घेत आहेत आणि अतिशय चांगला आमच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा अतिशय स्तुत्य असा तो उपक्रम आहे असं मला वाटतं. यापूर्वी सुद्धा तुम्ही असं काही शिबिर अटेंड केलेलं आहे का? हो, मी तसं तर या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध स्पर्धांमध्ये आम्ही सहभागी असतोच, परंतु व्यक्तिशः मी यामध्ये सहभागी झाले त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि असंच यापुढे या ठिकाणी या पुढच्या कलांगणमध्ये मी सहभागी होत राहील. धन्यवाद. नमस्कार, मी दीक्षा सोनावणे आणि हा माझा मुलगा दिव्यांश सोनावणे. मी माझ्या मुलासह या कलांगण उन्हाळी शिबिरात भाग घेतलेला आहे आणि रोज विविध प्रकारच्या कलांचा आस्वाद घेत आहे. तर यावेळी जे चुकले ते पुढच्या वर्षी नक्की सहभाग करू शकतात आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हीही भेट देऊ शकता कलांगण उन्हाळी शिबिराला. काय चाललंय, कसं चाललंय, काय शिकवतात आणि लहान मुलांसोबत आम्ही देखील खूप 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 एन्जॉय करत आहोत. धन्यवाद. बसवलेले कबास किंवा खिसक असं म्हटलं जातं. ओके. आणि हे बॉलिवूड मध्ये याचा उपयोग होतो. जसे ते बाकीचे वाद्य शास्त्रीय संगीतात वापरले जातात तसंच तबला वाजवणारा विद्यार्थी सुद्धा क्लॅबॉक्स वाजवू शकतो आणि त्याच प्रकारे हे छोटा हँड क्लॅबॉक्स म्हणूया आपण. त्याच प्रकारे प्रामुख्याने लावणी, गोंधळ, त्याच्यानंतर पोवाडा या गीत प्रकारात ही ढोलकी वाजवली जाते.
चारों तरफ प्रदूषण फैला रहा है। चारों तरफ प्रदूषण सौख्यकारी दुःख